भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. ज्ञानदेवांची सर्वस्पर्शी प्रतिभा एखाद्या गुणाचं, अंगभूत सौंदर्याचं इतकं सुंदर वर्णन करते की त्या विचाराच्या, काव्याच्या, शब्द सौंदर्याच्या दर्शनानं अंतःकरण विराले असाच अनुभव येतो. जमिनीतून वर येणारा अंकुर, त्याच्या कोंभाची लवलव, ही प्रक्रिया थोडक्या शब्दात वर्णन करून ज्ञानदेवांनी सृजनाचं, नवनिर्मितीचं, नवजन्माचं रहस्य जणू आपल्याला उलगडून दाखवलं आहे. भूमीमध्ये प्रतिक्रियेचा अभाव आहे. समजून घेण्याची, सामावून घेण्याची वृत्ती आहे. सर्वांप्रती आपलेपणा, मैत्र आहे. सहन करण्याचं आणि सहन करत आहे हे न दाखवण्याचं सामर्थ्य आहे. आणि ह्या सगळ्याचा आविष्कार म्हणजे भूमीतून वर आलेला कोंब आहे, झाड आहे, उमललेलं फूल आहे. भूमी, वारा, पाणी, ऊन या सर्वांच्या संयोगातून हे सृजन घडलेलं आहे. हे सगळे त्या फुलात आहेत. पण हे सगळे म्हणजे ते फूल नव्हे. त्या फुलाचं फुलणं हा सृजनाचा स्वयंभू आविष्कार आहे. शांताबाई शेळक्यांची एक कविता आहे, सहज. सहज फुलू द्यावे फूल, सहज दरवळावा वास. सहज फुलू द्यावे फूल, सहज दरवळावा वास. अधिक काही मिळवण्याचा करू नये अट्टाहास. सुवास, पाकळ्या, पराग, देठ, फूल इतकीच देते ग्वाही. अलग अलग करू जाता हाती काहीच उरत नाही. निसर्गामध्ये ही सृजनशीलता सर्वांगानं बहरलेली दिसते. निसर्गामध्ये असुंदर असं काही भासतच नाही. त्याचं रौद्र रूपही तेवढंच आकर्षित करतं. डोंगर, नद्या, झाडं, फुलं, आकाश, पक्षी, प्राणी ह्या सगळ्यांचं मिळून एक आल्हाददायी अस्तित्व आपल्या आजूबाजूला असतं. मनुष्य निर्मित सौंदर्य, कलाकृतीही आपल्याला आनंद देतात. एखादं सुंदर चित्र, संगीताची तान, सुरेख कविता, अप्रतिम लिखाण, अपूर्व कलाकुसर, चमत्कार वाटावा अशी शिल्पाकृती, अशा कलाकृतींचं दर्शन ह्या भौतिक विश्वाच्या पसाऱ्यामधून आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातं. या सगळ्या मानवनिर्मित गोष्टी आहेत. मानवामधली वेगळीच सौंदर्यवृत्ती, मनाची एक वेगळीच अवस्था त्या निर्मितीचं कारण असते. कलाकृती घडवणाऱ्या वृत्तीबरोबरच तिचं अवलोकन करणारं मन काही क्षण का होईना त्या सौंदर्य साक्षात्कारामुळे दिपून जातं, कधी तदाकारही होतं. मोठी मोठी जुनी देवळं, डोंगरात कोरलेली अप्रतिम लेणी, काही भित्तिचित्र, काही शिल्पाकृती, अशा काही गोष्टी पाहून मन आनंदाश्चर्यानं भरून जातं. आणि मुख्य म्हणजे ह्या कलाकृती ज्यांनी घडवल्या ते सगळे अनामिक कलाकार होते. त्यांचं नाव कुठेही कोरलं गेलेलं नाहीये. शिल्पनिर्मिती, चित्राकृती, लिखाण ह्यातच ते मग्न होते. काही जुन्या ग्रंथांची निर्मिती कुणी केली हे कुणालाही माहीत नाही. वेदांनाही अपौरुषेय असंच संबोधतो आपण. अशा प्रकारच्या अनामिकतेमध्ये एक वेगळंच सामर्थ्य आहे. यश, पैसा, प्रसिद्धी ह्याच्याशी त्याचा काहीही संबंध नसतो. वैयक्तिक हेतू, वैयक्तिक मत, अहंकार ह्या सगळ्यापासून ते दूर असतं. एक प्रकारचं मुक्त मन त्या कला निर्मितीच्या मागे असतं. अर्जुन पण न घेता मी ऐसे पंडुसुता, उठतसे जे तत्वता, असं ईश्वरीय आविष्काराचं वर्णन ज्ञानदेवांनी केलं आहे. मी माझेपण संपल्यानंतर जो उरतो तो केवळ त्या ऊर्जेचा सृजनशील आविष्कार. शिल्पाकृतीच्या उल्लेखामुळे मला एक गोष्ट आठवली. एका देवळाचं बांधकाम चालू होतं. 3 पाथरवट दगड फोडण्याचं काम करत होते. एक माणूस त्यांचं काम बघत होता. त्यातल्या एकाला त्यांनी विचारलं, हे काय करतोयस रे तू? त्रस्त स्वरात त्या माणसाने उत्तर दिलं, दगड फोडतोय, दिसत नाही तुम्हाला? दुसऱ्या माणसाला हाच प्रश्न विचारल्यावर तो उद्गारला,
अहो पोटासाठी रोजीरोटी कमावतो आहे. आणि तिसऱ्या माणसाने त्याच प्रश्नाचं उत्तर दिलं, महाराज मी देऊळ बांधतो आहे. ही निर्मिती क्षमता काय असते, कुणाजवळ असते? चित्रकारांच्या, गायकांच्या, शिल्पकारांच्या, लेखकांच्या, कवींच्या कलाकृती विलक्षण असतात. त्यामागे अभ्यासाची, तपस्येचीही जोड असते. संगीतासाठी, वाद्यवादनासाठी, चित्र रेखाटण्यासाठी, काही काव्य लिहिण्यासाठी काही साधनाही करावी लागते. काही गोष्टी आत्मसात कराव्या लागतात, शिकाव्या लागतात. शास्त्रीय जगातले शोध, ज्ञान, इतर कलाविष्कार हे विशेष बुद्धिमत्तेपासून वेगळ्याच दैवी देणगीमधून जन्माला येतात. पण नुसतं तंत्र शिकून, अभ्यास करून, पुन्हा पुन्हा सराव करून सृजनशील कलाविष्कार घडत नाही. व्यापक अर्थाने मनुष्य जर सृजनशील असेल तर तंत्र, अभ्यास, विचार ह्यांचा अंतर्भाव त्या निर्मितीमध्ये सहजच होतो. कसला तरी आविष्कार किंवा उत्सर्जन होण्यासाठी काहीतरी आंतरिक ऊर्जा असावी लागते. हृदयामध्ये गीत असलं तर गाणं गाता येतं. ते हृदयातलं गाणं आपण हरवून बसलो आहोत, ते महत्त्वाचं आहे. गीतरचनेची जुळवाजुळव मागून येते, ती सुद्धा आवश्यक असते. पण मनाचीही संवेदनशील ऊर्जा, वेगळाच पोत, तरलपणा हा महत्त्वाचा आहे. मग कधी कधी त्याला आविष्काराचीही गरज राहत नाही. आणखी एका गुणाची सोबत सामिप्य या सृजनाशी जोडलेलं आहे असं वाटतं. निरागसता, इनोसन्स. जगाच्या प्रहारांनी, अडीअडचणींनी, विचारांच्या द्वंद्वामुळे, क्रोध, भय, दुःख ह्यांनी विचलित झाल्यामुळे मनाचा ताजेपणा हरवून जातो. हा मनाचा ताजेपणा, प्रत्येक गोष्ट नवीन असल्यासारखी पाहण्याची उत्सुकता बालवयामध्ये सगळ्यांकडे असते. अजून त्या मनावर संस्कारांच्या, विचारांच्या प्रभुत्वाचा परिणाम झालेला नसतो. मी काही करतो आहे ह्याची जाणीवही न होता आनंदाचं उत्सर्जन होत असतं. पु ल देशपांडेंनी ह्या निरागस, निर्मितीक्षम मनाचं केलेलं चित्रण मनोज्ञ आहे. दिनेश ह्या आपल्या 2 वर्षाच्या भाच्याच्या व्यक्तिचित्राच्या शेवटी ते म्हणतात, दुपारची सामसूम झालेली असते. दिनेश दिवाणखान्यात खेळत असतो. समोरच्या आराम खुर्चीची आगबोट झालेली असते. सगळी माणसं त्यात बसून लतनागिलीला जातात. काही वेळानं मोर्चा कोचाकडे वळतो. कोचाची बस होते आणि लानीच्या बागेत जाते. खुर्च्यांचे हिंव होतात, कोचाचा हत्ती होतो, फुलदाण्यांचे पोपट होतात. मग हत्तीशी ए काय ले हत्ती वगैरे बातचीत होते. खुर्च्या टेबलांशी पुटुपुटू बोलता बोलता हत्तीच्या पाठीवरच माझा लुटलुटणारा दोस्त आडवा होतो. जगातल्या सगळ्या कलानिर्मितीचं रहस्य हाती लागल्यासारखं मला वाटायला लागतं. पण उडत्या म्हातारीच्या पिसांसारखं ते रहस्य चिमटीत सापडेपर्यंत निसटून जातं. बाळबोलीतल्या मंत्रांनी त्या दिवाणखान्याचा राणीचा बाग झालेला एकच क्षण माझ्या हाती लागल्यासारखा झालेला असतो. तो एकच क्षण, तो क्षण घट्ट पकडून मला कोचाच्या हत्तीवरून फिरता येत नाही. झोपेच्या गाडीतून बागेतल्या सहलीलाही जाता येत नाही. अशा वेळी कोचात आपल्या चिमुकल्या देहाची मुटकुळीकडून पडलेल्या त्या निद्रिस्त मुग्ध कलावंताकडे मी अनिमिष नेत्रांनी पाहू लागतो. माझ्या चष्म्याच्या काचेमागे कोण्या अज्ञात आनंदाचं दहिवर साठलेलं असतं. कृष्णमूर्तींनीही एके ठिकाणी म्हटलं आहे, बिफोर दे आर कंटॅमिनेटेड बाय सो कॉल्ड एज्युकेशन, मेनी चिल्ड्रन आर इन टच विथ द अननोन. दे शो धिस इन सो मेनी वेज. आपण ही निरागसता, मनाचा निर्मळपणा कुठे हरवून बसतो? जीवनाच्या वाटचालीत आपल्याला काही तांत्रिक गोष्टी शिकाव्या लागतात. वाहन चालवणं, घर बांधणं, मोठी मोठी यंत्र तयार करणं, वाचणं, लिहिणं, त्याच्या मदतीने व्यवहार करणं, हे सगळं आपण मोठे होत असताना शिकत जातो. त्याचबरोबर
ह्या सुष्ट दुष्ट समाजाचा एक भाग म्हणून जगत असताना त्यातल्या घटनांनी आपण कधी समृद्ध होतो, कधी विद्ध होतो. आपलाही त्यामध्ये सहभाग असतोच. आपल्या मनातलं काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर वगैरेची वेगळी जाणीवही आपल्याला होत नाही. सुख दुःख, आशा निराशा, आनंद आणि भीती ह्या सगळ्यांमध्ये आपलं आयुष्य गुंतून पडलंय. पण जीवन ह्यापेक्षा कितीतरी व्यापक आहे. ह्या व्यापक जीवनानुभवाला आपण कसं सामोरं जातो, त्याचा कसा स्वीकार करतो, आपल्या जगण्यामधली ऊर्जा कशा प्रकारे वापरली जात आहे, ह्यावर आपल्या आयुष्यातील घटनांना दिलेला प्रतिसाद अवलंबून असतो. अत्यंत संवेदनशीलतेने जगत असताना वेगवेगळ्या अनुभवांनी जेव्हा मन जखमी होत नाही आणि हुरळूनही जात नाही, तेव्हा मग शिक्षणाचा, ज्ञानाचा, विचारांचा योग्य जागी वापर होऊन एक प्रकारची शांतता अनुभवता येते. आणि मग जी काही निर्मिती घडेल तिच्यामध्ये सौंदर्याचा विलक्षण आविष्कार घडेल. आपल्या सगळ्यांकडे हा आनंद उपभोगण्याची शक्ती आहे. भूत, वर्तमान, भविष्याच्या या स्थलकालाच्या पलीकडे जे काही आहे त्याचा स्पर्श आपल्याला जाणवू शकतो. सर्जनाचा आविष्कार ही काही थोड्यांची मक्तेदारी नसते, पण जीवनाच्या या धकाधकीत फार थोड्यांना या अनंतत्वाशी नातं जोडता येतं. आपण विचारांच्या सहाय्याने जगतो आणि विचार कायम आपण गोळा केलेल्या ज्ञानावर अवलंबून असतात. विचारांच्या सहाय्याने भविष्याच्या अज्ञाताच्या प्रदेश आक्रमता येत नाही. ज्ञाताच्या कुंपणात आपल्याला सुरक्षित वाटतं, अज्ञात कायम अनोळखी वाटतं. तरीही भविष्यात डोकवायचा, अज्ञातात शिरण्याचा आपला प्रयत्न असतो. वैचारिक ज्ञानावर अवलंबून नसणारा, विचारांच्या ताब्यात नसणारा असा काही क्षण, अशी काही वृत्ती, अशी काही अवस्था असू शकते का? तीच कदाचित या सृजनशीलतेला कारणीभूत ठरत असेल. म्हणजे विचार जो ज्ञान आहे, अनुभव आहे, स्मृती आहे, त्यांनी जर फक्त आपल्या तेवढ्याच क्षेत्रात काम केलं आणि त्या पलीकडच्या अज्ञाताच्या क्षेत्रात प्रवेश केला नाही, तर कदाचित ते सत्य, अस्तित्व आपल्या भेटीला येईल. तेव्हा जी मुक्ती अनुभवायला येईल त्यात सृजनाचा अंकुर असेल. योगी अरविंदांचे योग शिक्षक लेले होते. त्यांच्याबद्दल बोलताना एके ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे, योग शिक्षक लेले यांच्याकडून मला 3 गोष्टी मिळाल्या. शून्य ब्रह्माच्या जाणीवेचा रोकडा प्रत्यय, मनाचा उपयोग न करता बोलण्याची आणि लिहिण्याची शक्ती आणि मनापेक्षा उच्चस्थानी असलेल्या शक्तीचं अनुसरण करण्याची सवय. आणि त्याच्या पुढे अरविंद म्हणतात, वंदे मातरमसाठी लेखन करताना मला असा अनुभव येई की कोणतेही विचार माझ्या मनात प्रवेश करत नाहीत. जणू ते थेट माझ्या लेखणीवर येऊन बसत. माझ्या हातून काय लिहिलं जाणार आहे ते माझं मलाच कळत नसे. हे सृजन. महान कलाकृतींचे जन्म त्या कलाकारांच्या अशाच उन्मनी अवस्थेत त्यांची संवेदनशीलता खूप वरच्या पातळीला पोचल्यावर, त्यावेळी चिन्मयाशी तादात्म्य पावल्यावर होत असतील. कधी कधी शास्त्रीय शोधांच्या मागेही अशीच कथा ऐकू येते. खूप विचार, प्रयोग, आकडेमोड, ज्ञानाचा उपयोग करूनही कित्येक दिवस, महिने निष्कर्ष उत्तर मिळत नाही. आणि मग जेव्हा विचारांचा, प्रयत्नांचा मार्ग वाट दाखवत नाही, कुठेच दरवाजा दिसत नाही, ज्ञानाची धाव खुंटली आहे, अशी अवस्था आली की अचानक प्रश्नाचं उत्तर समोर उभं ठाकतं. युरेका असा तो निर्मितीचा क्षण असतो. ती निर्मिती विलक्षण असते. आपण आता एका वेगळ्याच कालखंडात प्रवेश करत आहोत, जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मानवी बुद्धीचं काम करत असलेली सगळी कामं करू शकत आहे. जे कृष्णमूर्तींनी 70-80च्या दशकातच सांगितलं होतं,
scientists are now inventing the ultimate intelligent machine, a computer, which will beat man in every way. If the machine can take over all the operations that thought does now, then what is going to happen to the mind of man? त्यावेळी दारात उभा आहे असं वाटणारा हा प्रश्न आज आपल्या घरात आला आहे. थॉट इज द रिस्पॉन्स ऑफ मेमरी, एक्सपिरियन्स अँड नॉलेज असं सांगत असतानाच कृष्णमूर्तींनी म्हटलं आहे की थॉट इज अ मटिरियल प्रोसेस. यंत्रांनी आपली हाताने करायची कामं कमी केली आणि आता त्या पुढच्या तंत्रज्ञानानं आमची बौद्धिक क्षमता हिरावून घेतली जात आहे असं आत्ता तरी दिसत आहे. पण संगीतातल्या रागाची आखीव बांधणी, चित्राचं अचूक रेखाटन, लिखाणातला बांधेसूद विचार प्रवाह हे सगळं त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला शक्य असलं तरी सुरावटीमध्ये अचानक एखादा वर्जस्वर वापरून घेतलेली तान, रेखाटनामध्ये वापरलेला वेगळाच रंगाचा फटकारा जो त्या चित्राचा अवकाश बदलून टाकतो, आणि लिखाणातली, कवितेतली एखादीच ओळ जी त्या कवितेच्या संदर्भाला वेगळंच परिमाण देते, आणि ह्या सगळ्या साक्षात्कारी क्षणांचं ऐकणाऱ्याला, पाहणाऱ्याला, वाचणाऱ्याला होणारं दर्शन हे मानवी निर्मिती क्षमतेचं सौंदर्य आहे. इतर तंत्रज्ञानासारखाच कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग शेतीच्या, आरोग्याच्या, शिक्षणाच्या, प्रवासाच्या, भूखंडावर कुठेही संवाद साधण्याच्या बाबतीत योग्य प्रकारे, योग्य प्रमाणात करून घेतला तर मानवाची खरी सृजनशीलता आणखीनच बहरून येईल. पण कितीही म्हटलं, तांत्रिक गोष्टी कितीही सोप्या होत चालल्या असल्या तरी निर्मितीच्या क्षणांमधले श्रम एक आगळंच समाधान देतात. निर्मितीच्या क्षणातला मध्यवर्ती मुख्य विरोधाभास कवी यीट्स, W.B. यीट्स यांनी त्याच्या एका काव्यात व्यक्त केला आहे. तो म्हणतो, "A line will take us hours maybe. A line will take us hours maybe, yet if it does not seem a moment's thought, our stitching and unstitching has been naught." अंतिम निर्मितीच्या मागे दडलेल्या प्रयत्नांची किंमत यीट्स सांगतो आहे. ते प्रयत्न, शंका, पुनर्लिखाण हाही त्या निर्मितीचा भाग असतो, गाभा असतो. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हा तोल ढळला आहे. स्टिचिंग अँड अनस्टिचिंगची पायरी गाळून, वळण टाळून आपल्याला एकदम तयार फळ दिसत आहे. ह्या परिस्थितीवर मात करूनही माणूस पुढे जाईल, पण कसा? कृष्णमूर्तींच्या मते दोनच शक्यता आहेत. आयदर मॅन विल कमिट हिमसेल्फ टोटली टू एंटरटेनमेंट, चंगळवाद बळावेल जे आज घडताना दिसत आहे, और ही विल टर्न इनसाइड, जी खऱ्या निर्मितीची, सृजनाची सुरुवात असेल. म्हणून ज्ञानदेव आम्हाला भूमीच्या मार्दवाबद्दल सांगतात. निरागस, निर्मळ, हेतुविरहित जीवनाची ओळख करून देतात. अनामिक, नामरहित अस्तित्वाची, निखळ अवलोकनाच्या सामर्थ्याची जाणीव कृष्णमूर्ती करून देतात. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा यांचं जगण्यातलं स्थान बुद्धदेव सांगतात. आणि हे कुठलंच तत्वज्ञान न वाचता आमच्या बहिणाबाई म्हणतात, धरित्रीच्या कुशीमध्ये बिय बियाण निजली, वरे पसरली माती जशी शाल पांघरली, बीज टरारे भुईत सर्वे कोंभ आले वरे, गह्यरल शेत जस अंगावरती शहारे. असं गहिरून आलेलं जीवन म्हणजे सृजनशील जीवन.